स्ट्रॉबेरीचा सीझन चालू झालेला आहे। बाजारात भरपूर स्ट्रॉबेरी पाहायला मिळते। तर या व्हिडिओमध्ये आज आपण स्ट्रॉबेरी जॅम कसा बनवायचा ते बघणार आहोत। लहान मुलांना आवडेल अशी ही एकदम छान रेसिपी आहे। एकदा आपण हा स्ट्रॉबेरी जॅम बनवून ठेवला तर वर्षभरासाठी अगदी आरामात हा स्ट्रॉबेरी जॅम आपण खाऊ शकतो। तसेच हा स्ट्रॉबेरी जॅम बनवताना लहान मुलांसाठी बनवतोय, त्यामुळे आपण अनहायजेनिक इंग्रेडिएंट्स यामध्ये वापरलेले नाही। तसेच हा जॅमचा रंग छान लाल फ्रेश राहण्याकरता आपण कुठलेही ॲडेड रंग वापरलेले नाहीत। चला तर मग सोप्या पद्धतीने स्ट्रॉबेरी जॅम बनवायला सुरुवात करूया। त्याकरता इथे मी अर्धा ते पाऊण किलो स्ट्रॉबेरी घेतलेली आहे। फ्रेश स्ट्रॉबेरी आहे, तुम्ही बघू शकाल। अगदी छान मोठ्या साईजची स्ट्रॉबेरी इथे आपल्याला वापरायची आहे। त्याचबरोबर खराब असलेली स्ट्रॉबेरी आपल्याला अजिबात वापरायची नाही। अगदी छान फ्रेश स्ट्रॉबेरी घेतलेली आहेत। स्ट्रॉबेरी आधीच आपण 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। स्ट्रॉबेरीची मागची जी पानं असतात ती आपल्याला काढून टाकायची आहे व या पद्धतीने स्ट्रॉबेरी आपल्याला संपूर्ण तयार करून घ्यायची आहे। स्ट्रॉबेरी जॅम छान लाल भडक रंग येण्यासाठी आपण स्ट्रॉबेरी आणताना छान फ्रेश लाल रंगाचीच आणायची आहे। जास्त डार्क रंगाची ही स्ट्रॉबेरी आपण इथे वापरल्यामुळे जॅमला देखील खूप छान लाल रंग येतो व आपल्याला कुठलेही ॲडेड रंग वापरण्याची गरज नाही। आपण हे हाताने देखील मागचे पानं काढू शकतो किंवा या पद्धतीने चाकूच्या साहाय्याने देखील अगदी पटकन ही पानं निघली जातात। स्ट्रॉबेरीचा मागचा जो व्हाईट भाग असतो तो देखील जास्त आपल्याला इथे वापरायचा नाही, नाहीतर स्ट्रॉबेरीचा किंवा ह्या स्ट्रॉबेरी जॅम बनवताना स्ट्रॉबेरी जॅमचा रंग देखील थोडासा फेंट होऊ शकतो। तुम्ही बघू शकाल या पद्धतीने संपूर्ण स्ट्रॉबेरीचे मागचे भाग आपण काढून घेऊ। संपूर्ण स्ट्रॉबेरीचा मागचा भाग आपण काढून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकाल। आता आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये हे संपूर्ण स्ट्रॉबेरी टाकून घेऊ। त्यातील 4 ते 5 स्ट्रॉबेरी मी तशाच ठेवलेल्या आहे। याचा आपण क्रश तयार करून घेणार आहोत व ह्या स्ट्रॉबेरीमध्ये पाणी न टाकता मिक्सरला आपण छान वाटून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकाल अगदी फाईन पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे। एकदम मस्त रंग देखील खूप छान राहिलेला आहे, तुम्ही बघू शकाल। एका जाड तळाच्या कढईमध्ये आपण ही संपूर्ण स्ट्रॉबेरीचा पल्प किंवा प्युरी आपण काढून घ्यायची आहे। त्यामध्ये 1 वाटी आपण साखर टाकून घेतलेली आहे। जेवढी आपण स्ट्रॉबेरी घेतलेली होती तेवढीच आपल्याला इथे साखर वापरायची आहे। इथे मी 1 वाटी भरून स्ट्रॉबेरी घेतलेल्या होत्या, त्यामुळे 1 वाटी भरून इथे मी साखर टाकून घेतलेली आहे। ही कढई अजूनही आपण गॅसवर ठेवलेली नाही, खालीच आपण साखर चांगली 1 ते 2 मिनिटं मिक्स करून घ्यायची आहे। आता आपण कढई गॅसवर ठेवून हा पल्प 4 ते 5 मिनिटं मीडियम फ्लेमवर चांगला शिजवून घ्यायचा आहे। आता आहे त्यापेक्षाही आपल्याला अर्धा हा जॅम तयार करून घ्यायचा आहे। हे मिश्रण आपल्याला अर्ध तयार करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्याला हे मिश्रण आटवून घ्यायचं आहे। आता आपण ज्या 5 स्ट्रॉबेरी बाजूला ठेवलेल्या आहेत त्याचा क्रश तयार करून घेऊ। आपण मिक्सरमध्ये देखील जाडसर करू शकता, पण मिक्सरमध्ये एकदम बारीक पेस्ट होते। स्ट्रॉबेरीचे आधी आपण मोठ्या आकारामध्ये तुकडे कट करून घेऊ व चॉपरच्या साहाय्याने त्याचा क्रश तयार करून घेऊ। स्ट्रॉबेरीचा क्रश तयार करताना आपल्याला हव्या त्या आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या साईजचे तुकडे इथे आपण वापरू शकतो। या पद्धतीने 5ही स्ट्रॉबेरी छान आपण कट करून घेतलेले आहेत। हा क्रश तयार करताना देखील स्ट्रॉबेरीचा मागचा व्हाईट भाग आपण घेतलेला नाही। अगदी अर्ध्याच मिनिटामध्ये एकदम छान हा क्रश तयार होतो। भाज्या चिरण्यासाठी देखील हा चॉपर खूपच छान आहे। 5ही स्ट्रॉबेरी मोठ्या आकारामध्ये कट करून घेऊ व चॉपरमध्ये टाकून घेऊ। अर्ध्याच मिनिटामध्ये आपल्याला हव्या त्याप्रमाणे स्ट्रॉबेरी क्रश अगदी पटकन तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकाल। जास्त मेहनत न घेता चॉपरच्या साहाय्याने एकदम पटकन हा क्रश तयार होतो। संपूर्ण क्रश आपण वाटीमध्ये काढून घेऊ। हा क्रश आपल्याला लगेचच जॅमच्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचा नाही। मिश्रण आपल्याला आधी अर्ध करून घ्यायचं आहे, आटवून घ्यायचं आहे व मगच टाकून घ्यायचं आहे। हे मिश्रण आपल्याला छान आटवून घ्यायचं आहे। हे मिश्रण आटवून घेत असताना एकसारखं आपल्याला ढवळत राहायचं आहे, नाहीतर स्ट्रॉबेरी खाली लागली जाते व एकदम काळसर जॅम तयार होतो। मीडियम फ्लेमवर एकसारखं ढवळत मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे व 4 ते 5 मिनिटं हा मिश्रण आपल्याला छान आटवून घ्यायचं आहे। साईड चाललेलं मध्ये जमा करून घ्यायचं आहे, नाहीतर ते एकदम घट्ट होऊन जातं व त्याचाही रंग काळसर होतो। जॅमचा रंग छान फ्रेश लालसर राहण्याकरता हा जॅम आपल्याला मीडियम फ्लेमवरच परतून घ्यायचा आहे। साधारण पुन्हा 2 मिनिटं झालेली आहेत, तुम्ही बघू शकाल। जॅम देखील हलकासा थिक व्हायला सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर जॅमचा रंग देखील छान डार्क यायला सुरुवात झालेली आहे। या स्टेजला आपल्याला आपण जो क्रश तयार करून घेतलेला आहे तो संपूर्ण क्रश इथे टाकून घ्यायचा आहे व पुन्हा 3 ते 4 मिनिटं हा क्रश आपल्याला या जॅमसोबत शिजवून घ्यायचा आहे। इथे आपण आपल्या हव्या त्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठ्या साईजचे स्ट्रॉबेरीचे तुकडे यामध्ये टाकून घेऊ शकतो। हा जॅम तयार झाल्यानंतर खाताना स्ट्रॉबेरीचे तुकडे दाताखाली आल्यानंतर हा जॅम चवीला खूपच छान लागतो।
पुन्हा आपण 3 ते 4 मिनिटं हा जाम मीडियम फ्लेमवर शिजवून घेऊ। संपूर्ण 5 ते 6 मिनिटं हा जाम छान आपण शिजवून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकाल जाम छान थिक झालेला आहे। जाम परफेक्ट झालेला आहे की नाही हे चेक करण्याकरता बोटांवर घेऊन चेक करून पाहायचं आहे। दोन्ही बोटांमध्ये एकदम जेलीसारखं घट्टसर तयार झालं की समजून घ्यायचं। यापेक्षा हा जाम आपल्याला एकदम घट्ट देखील तयार करून घ्यायचा नाही किंवा पातळ देखील ठेवायचा नाही। हा जाम थंड झाल्यानंतर अजूनच घट्ट होईल। गॅसची फ्लेम बंद केलेली आहे। हा जाम आपण पूर्णपणे थंड करून घेऊ। थंड झाल्यानंतर हा जाम आणखीनच थिक होईल। 1 तास हा जाम आपण छान सेट करून घेऊ। 1 तासामध्ये छान पूर्णपणे थंड होईल। 1 तास झालेला आहे। जाम पूर्णपणे थंड झालेला आहे। अगदी छान सेट झालेला आहे। तुम्ही बघू शकाल यापेक्षा जास्त आपल्याला घट्ट देखील हा जाम तयार करून घ्यायचा नाही किंवा पातळ देखील तयार करून घ्यायचा नाही। ही पद्धत वापरून जर आपण जाम बनवला तर वर्षभरासाठी अगदी छान टिकतो, अजिबात खराब होत नाही। काचेच्या बरणीमध्ये आपण हा जाम स्टोअर करून ठेवू शकतो। लहान मुलांच्या टिफिनसाठी हा जाम आपण देऊ शकतो। ही पद्धत वापरून जर जाम आपण तयार करून ठेवला तर अगदी स्ट्रॉबेरीचा सीझन संपल्यानंतर देखील अगदी वर्षभरासाठी आपण स्ट्रॉबेरीचा आनंद घेऊ शकतो। ब्रेडवरती तुम्हाला असं जाम मी लावून दाखवते। तुम्ही बघू शकाल अगदी छान झालेला आहे, एकदम शायनी झालेला आहे। हा जाम तयार करताना आपण कुठलेही अनहेल्दी पदार्थ इथे वापरलेले नाहीत। लहान मुलांसाठी अगदी पौष्टिक आहे। मार्केटमधून महागडे स्ट्रॉबेरी जाम विकत घेण्यापेक्षा अगदी घरच्या घरी स्ट्रॉबेरीच्या सीझनमध्ये वर्षभरासाठी हा स्ट्रॉबेरी जाम आपण बनवून ठेवू शकतो। अगदी छान आरामात टिकतो, तसेच मार्केटपेक्षा देखील चवीला खूपच छान होतो। तुम्ही देखील आपल्या लहान मुलांसाठी हा जाम नक्की बनवून ठेवा। रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच नवनवीन छान छान रेसिपीज पाहण्यासाठी संचिताज किचनला नक्की सबस्क्राईब करा। ह्या पद्धतीने एखाद्या काचेच्या बरणीमध्ये हा जाम आपण स्टोअर करून ठेवू शकतो। इथे मी जाम संपलेली जामची मोकळी बरणी घेतलेली आहे। चांगली धुवून कोरडी करून घ्यायची आहे व त्यामध्ये आपण हा जाम स्टोअर करून ठेवायचा आहे। या पद्धतीने काचेच्या बरणीमध्ये हा जाम आपण स्टोअर करून ठेवल्यामुळे वर्षभरासाठी आरामात टिकला जातो। चला तर मग तुम्ही देखील हा जाम बनवून पहा व वर्षभरासाठी त्याचा आनंद घ्या।